हे गाईज नमस्ते, वेलकम बॅक अगेन टू माय मिनी ब्लॉग. तर सकाळची स्विमिंगचा ब्लॉग डेली तर मी काय पोस्ट करू शकत नाही आहे, कारण की त्यामुळे कसं व्हायलं आहे, एक्सरसाइज व्यवस्थित होत नाही आहे. ते ब्लॉगिंगकडे जास्त लक्ष चाललं आहे माझं, आणि त्याच्यामुळे मग ते आपलं जेवढे माझं टार्गेटेड एम्स असते तेवढं माझं कंप्लीट व्हायला चाललं होतं. आणि आता संध्याकाळी एव्हरी डे मी वॉक करतो, छोटं का असेना मोठं का असेना वॉक करतो रिगार्डिंग टू माय हेल्थ फिटनेससाठी. आणि ॲटलिस्ट तुम्हाला तर माहीत आहे, दिवसभर आपण समजा वॉटेवर आपलं ऑनलाईन काम असेल, स्टडीज असेल, त्याच्यामध्ये आपल्याला वॉकिंगला वेळ भेटत नाही. बाहेर मार्केटला गेल्याच्यानंतर पण आपण बाईकवरच जात असतो. त्यामुळे ॲटलिस्ट मी नाही जरी म्हटलं तरी माझे 4,000 to 5,000 स्टेप्स होतात माझ्या दिवसामधून. हा वाला माझा फर्स्ट पॉईंट असतो. इथून आपल्याला अजून दुसरा एक पॉईंट असतो, तो कवर करायचा आहे. म्हणजे इथपर्यंत कधी मी जर फारच मला म्हणजे कंटाळा येऊ लागला आता वॉकिंग करायचं नाही, तर तिथूनच मी रिटर्न जात असतो. सो अजून दुसरा एक राऊंड लागतो. सो आज गाईज मी लास्ट टोकापर्यंत अजिबात जाणार नाही आहे, कारण की थोडासा बॉडीमध्ये विकनेस आहे. आणि सकाळी स्विमिंग मी 9:15 सुरू केली होती आणि शार्पली 10:30ला मी बंद केली होती स्विमिंग. सो म्हणजे त्यामध्ये मी काय केलं होतं स्विमिंगमध्ये, आज बटरफ्लाय पोझिशन्स जी असते स्विमिंगमध्ये एक प्रकार असतो, आणि त्याच्यामुळे शोल्डर वगैरे आणि लेग्स म्हणजे इंटेन्स वर्कआउट त्यामध्ये होतं. त्याच्यामुळे माझं हे हात वगैरे दुखायला लागलेत थोडंसं. आणि ते कसं राहतं, बटरफ्लाय स्विमिंग करतो आपण, दोन्ही मूवमेंट हाताची पायाची वगैरे सारखी, आणि म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागते, आणि फॅट बर्न प्रोसेस त्याच्यामुळे जास्त होतं. त्याच्यामुळे प्रचंड आज दुखायला लागलेले आहेत. मग मी आज फक्त सेकंड पोलपर्यंत जाणार आहे, आणि तिथून मी परत वापस जाणार आहे. सो आता इकडे बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे झाडाकडे मी मागच्या बी ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. हे जे बांधकाम आहे, हे बांधकाम आता शेवटच्या टोकापर्यंत झालेलं आहे. पहिले तिथपर्यंतच होतं. मला वाटते जवळपास 5.5 फुटाचं अंतर येईल, 5.5-6 फुटाचं अंतर. सो त्याच्या ताराच्या पलीकडे एअरपोर्ट आहे. जो थोडक्यात मी आता इथे थांबतो आहे. आणि मी एक्झॅक्टली 1 ऑगस्टपासून स्विमिंग सुरू केली होती आणि एक्सरसाइज सुरू केली होती. आणि त्याच्यामध्ये मी स्वीट्स पूर्णपणे अवॉइड केलेलं आहे. म्हणजे चहा जरी घेतला तर चहामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी, म्हणजे अर्धा चम्मच किंवा 1 चम्मच जास्तीत जास्त. तर माझं आता बॉडी स्ट्रक्चर पाहू शकता. हे जे पोट वगैरे होतं ना सुरुवातीला, या साईडने बी बघू शकता. मी काय आतमध्ये वाढले नाही, पण जसं आहे नॅचरल तसं आहे. सो आता ते मला वाटतं की कमी व्हायला लागलेलं आहे. फॅट बर्निंग प्रोसेस ही सुरू झालेली आहे, असं पर्सनली मला फील होतं आहे. आणि 1 तारखेच्या अगोदर जी माझी एनर्जी होती आणि आत्ता जी एनर्जी आहे, त्याच्यामध्ये प्रचंड तफावत स्वतः मला जाणवते. त्याच्यामुळं 100% हे बघू शकता तुम्ही, पोट वगैरे माझं बी स्लिम होत आहे हळूहळू. जास्तीत जास्त आपल्याला आज आहे 19 तारीख. मी आता 19 ऑगस्ट 2026चा ब्लॉग शूट करत आहे. शार्पली मला 19 दिवस झालेले आहेत एक्सरसाइज सुरू करून, आणि प्रॉपर माझा डाएट फॉलो करून. एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये मी जेवण पण करत नाही आहे, किंवा फ्राईड ऑइली फूड्स वगैरे जंक फूड्स टोटली माझे बंद आहे. ओनली आपला संडेचा चीट डे असतो, तो मी फक्त फॉलो करतो. त्याच्या व्यतिरिक्त बाकी माझा कुठलाही स्नॅक्स किंवा बाकीचे कुठलेही फ्राईड जे डीप फ्राईड असतात ते बी प्रोडक्ट मी पूर्णपणे बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की हा रिझल्ट मला आलेला आहे. आणि अशाच प्रकारे मी आता पूर्ण 2 महिने कंटिन्यू करणार आहे सगळी प्रोसेस. ॲटलिस्ट मी 2 महिन्यापर्यंत टार्गेट ठेवलेलं आहे माझं, की माझं वेट मी तुम्हाला लवकर सांगणार आहे किती झालेलं आहे काय. ते आता डिस्क्लोज करणार नाही या व्हिडिओमध्ये, पण 100% 2 महिन्याच्या नंतर, म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर झाल्याच्या नंतर मी ऑक्टोबर 1 तारखेला माझं सगळ्यांपुढं मी वेट पण डिस्क्लोज करेन.
जवळचं तर सर्कल जे म्हणलं होतं ना तुम्हाला, तर सर्कलजवळ मी आलेला आहो. बघता बघता ते सर्कल तरी ॲटलिस्ट मला वाटते की 1 किलोमीटरच्या अंतरावर असेल. आय गेस करतो मी. तर इथून आपल्याला आता रिटर्न जायचं आहे. शोल्डर पेन आणि थाय पेन होत आहे, त्याच्यामुळं लास्टच्या टोकापर्यंत, ती शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला जायचं नाही. सो इथून आपण रिटर्न जाणार. ही जी प्रोसेस आहे मला वाटते इथून आजच्या पुरती बरी आहे असं मला वाटतं. गाईज इथे बघा रेडियंट इन्फ्रा पॉवर. तर याचा यूज मला तर माहीत नाही कशासाठी आहे. मे बी लाईट्स वगैरे बसवण्यासाठी. जर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. प्रत्येक 15-20 एरोप्लेन टेक ऑफ. मस्त असा व्ह्यू भेटला परत आपल्याला. मी म्हणतो ना मागेच इथे विमानतळ आहे. सो त्याचा रोड असेल पलीकडल्या साईडला टेक ऑफ. इथून सुरुवात होते टेक ऑफची. लँडिंग प्लस इथून टेक ऑफ. ओके, मस्त व्ह्यू आलेला आहे. सो अशा प्रकारे मी छोटासा मिनी ब्लॉग हा इथेच एंड करतो आणि आता मी कंटिन्यूपणे माझी वॉकिंग सुरू करतो. सो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा गाईज.